नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. सर्व लाडक्या बहिणी आता ई-KYC, मला तरी असे वाटते की लाडक्या बहिणींची ई-KYC आता जवळजवळ पूर्ण झालेली असेल. कारण की आता महाराष्ट्र सरकारने जी आपल्या पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी ई-KYCची वेबसाईट सुरू केली होती, त्यासाठी आता फक्त 8 दिवस राहिलेले आहे. कारण की 31 मार्चपर्यंत ही वेबसाईट ई-KYC करण्याकरिता सुरू राहणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही ई-KYC केलेली नसेल तर लवकर जाऊन तुम्ही वेबसाईटवर जा आणि लवकर पूर्ण ई-KYC तुमची पूर्ण करून घ्या, म्हणजे तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत. तर अशा पद्धतीने जर तुमची ई-KYC करताना चूक झालेली असेल, म्हणजे पर्याय निवडताना, उदाहरणार्थ बघा, आता तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे का, किंवा राज्य सरकार म्हणजे जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्या ठिकाणी म्हणजे सरकारी विभागामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती कर्मचारी म्हणून कार्यरत आहे का, तर तुम्हाला नाही म्हणून हा पर्याय निवडायचा आहे. आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणून काही तुम्ही पेन्शनधारक आहात का, तर तिथेसुद्धा तुम्हाला नाही म्हणायचं आहे. म्हणजे हे जे दोन्ही पर्याय आहेत तिथे तुम्हाला नाही हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही पुन्हा इथे जर होय म्हटलं तर तुमचा लाडकी बहीण योजनेमधून कायमचा पत्ता कट होईल. म्हणजे इथे जर तुम्ही होय म्हटलात तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून कायमचे बाहेर काढण्यात येईल. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही. त्यामुळे पर्याय निवडताना काळजीपूर्वक तुम्ही वेबसाईटवर ई-KYC काळजीपूर्वक करा, म्हणजे तुमची कुठलीही चूक होणार नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही आता हा जो पर्याय तुम्हाला दाखवत आहे ना, हा जो प्रश्न विचारलेला आहे, एका ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहे का, म्हणजे सरकारी विभागामध्ये तुम्ही कोणी कार्यरत आहे का, तर तुम्हाला तिथे नाही म्हणायचं. आणि दुसरं काय आहे प्रश्न की तुमच्या कुटुंबातील व्यक्ती कोणी पेन्शन घेते का, सरकारी विभागात कार्यरत होते आणि त्यासाठी तुम्हाला पेन्शन मिळते का, तर तिथेही तुम्हाला नाही म्हणायचे आहे. दोन्ही पर्याय तुम्हाला नाही म्हणून निवडायचे आहे. आणि त्यानंतर इथे खाली काय म्हटलेले आहे की वरील संपूर्ण माहिती ही आम्ही खरी भरलेली आहे. जर महाराष्ट्र शासनाला तुमची माहिती जर कुठे खोटी आढळली तर कारवाईसाठी, म्हणजे जे काही कारवाई करण्यात येईल खोटी माहिती दिल्याने, त्यासाठी तुम्ही पात्र राहणार असे यामध्ये म्हटलेले आहे. तर तिथे तुम्हाला जो बॉक्स आहे तिथे तुम्हाला टच करायचा आहे, म्हणजे तिथे टिक मार्क होईल. म्हणजे निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये टिक मार्क होते, तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला पुढे जायचे आहे. नंतर तुमची ई-KYC ही पूर्ण होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक ई-KYC करा. कारण की ई-KYC करताना पुन्हा चूक झाली तर मात्र आता तुम्हाला तुमच्यासाठी पुन्हा आता ई-KYCची वेबसाईट ही सुरू होणार नाही. त्यामुळे लक्ष देऊन तुम्ही ई-KYC एक शब्द वाचून नीट ई-KYC करा. आणि ज्यांची ई-KYC राहिलेली आहे त्या सर्व लाडक्या बहिणींनी आठवणीने मला कमेंट करा कारण की बघा, ई-KYC ज्यांची राहिलेली आहे त्यासाठी मी माझं म्हणजे आपल्या चॅनलवर मी एक अभियान सुरू केलेले आहे. तर बघा, तुमची ई-KYC पूर्ण झाल्यावर तुम्हाला अशा पद्धतीने तिथे मेसेज येणार, तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा तुम्हाला मेसेज येणार. म्हणजे तुमची ई-KYC ही पूर्ण झालेली आहे असे सरकार गृहीत धरणार. त्यामुळे सगळ्यांनी काळजीपूर्वक ई-KYC करा, म्हणजे चूक कोणाचीही होणार नाही आणि तुम्ही
लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र म्हणून धरले जाणार। तर लाडक्या बहिणी बघा, तुमची KYC राहिली असेल तर मला आठवणीने कमेंट करा हां। प्रश्न, तुम्हाला काही समस्या असेल, प्रश्न असेल, अडचणी असेल तर सर्व लाडक्या बहिणी कमेंट करायला विसरू नका। आता महत्त्वाचं काय तर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणणार आहे KYC राहिलेल्यांसाठी।